नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. मात्र त्याआधी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. आज दुपारी 3:30 वाजता भाजप आणि महायुतीचे नेते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. सर्व नेते आज राज्यपाल राधाकृष्णन यांना भेटणार आहेत. तर राज्यपालांना भेटण्याआधी सकाळी 11 वाजता भाजपकडनं विधिमंडळाचा नेता सुद्धा निवडला जाणार आहे. दरम्यान भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झालेत. नेता निवडीच्या आधी आज सकाळी 10 वाजता भाजपच्या कोर कमिटीची सुद्धा बैठक होणार आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरून यांच्याकडून. विनायक, काय सांगाल? महायुतीचे नेते 3:30 वाजता राज्यपाल राधाकृष्णन यांना भेटण्याची माहिती आहे. बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर सकाळपासून घटनाक्रम जर पाहिलं तर भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड जी आहे ती 11 वाजता होणार आहे. दिल्लीतनं 2 निरीक्षक जे आहेत या ठिकाणी मुंबईत दाखल झालेले आहेत. ही गटनेता निवडीची प्रक्रिया झाल्यानंतर दुपारनंतर 3:30 वाजता जे आहे ते महायुतीचे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते राज्यपालांकडे जाऊन सत्तेचा दावा जो आहे तो करणार आहेत, अशी माहिती सध्या मिळालेली आहे. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर विधिमंडळ गटनेता भाजपचा आज जाहीर होणार आहे. ही सगळी प्रक्रिया विधान भवनात पार पडते. सेंट्रल हॉलमध्ये 10 वाजता आपण जर पाहिलं तर भाजपची कोर कमिटीची मीटिंग होईल आणि त्यानंतर 11 वाजता सगळ्या आमदारांच्या समोर विधिमंडळ गटनेत्यांची निवड प्रक्रिया जी आहे ते दिल्लीतनं आलेले निरीक्षक जे आहे ते करणार आहेत. साहजिकच आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आहे आणि त्यानंतर आज ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पडताना पाहायला मिळते. एकीकडे भाजपची ही प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर दुपारनंतर सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो 3:30 वाजता महायुतीचे प्रमुख नेते जे आहेत ते करणार आहेत. अगदी नक्कीच विनायक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.